नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे प्राधान्यक्रम जनरेट करणार आहेत आपण, त्याच्या आधी पवित्र पोर्टलने ज्या सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना व्यवस्थितपणे आपण अभ्यासणार आहोत. या सूचना आपण प्रेफरन्स देण्याच्या अगोदर पाहणे किंवा वाचून घेणे फार महत्त्वाचे आहे. यामुळे आपणास प्राधान्यक्रम देताना तसेच आपले सिलेक्शन होताना कशा पद्धतीनं होणार आहे, कशा पद्धतीने प्रोसेस आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शिक्षक अभियंता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याबाबत ज्या सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना आपणास पाहायच्या आहेत. शिक्षक अभियंता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 ही दिनांक 22/2/2023 ते दिनांक 3/3/2023 या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आली होती. सदर चाचणी 2,39,730 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,16,443 उमेदवार चाचणीस प्रविष्ट होते. म्हणजे 2,16,423 उमेदवारांनी ही अभियोग्यता चाचणी दिली होती. 2 नंबरचा आहे, या चाचणीत प्रविष्ट होऊन उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आली होती. म्हणजे आपण स्वप्रमाणपत्र याआधी पूर्ण केलेले आहे. त्यानंतर 3 नंबर आहे, टेट 2022 महा टीचर रिक्रुटमेंट या संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीस स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाईड कॉपी पूर्ण केलेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येईल व फक्त त्यांना लॉगिन उपलब्ध होईल. म्हणजे ज्यांनी सेल्फ सर्टिफाईड केलेलं आहे त्यांनाच इथून पुढं जे प्रेफरन्स आहेत ते येणार आहेत. ज्यांनी सेल्फ सर्टिफाईड झालेलं नाही त्यांना प्रेफरन्स देता येणार नाहीत. 4 नंबरचा आहे, उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी सुविधा 5/2/2024 म्हणजे कालच्या तारखेपासून, म्हणजे जेव्हा प्रेफरन्स आपल्याला जे जाहिरात दिलेली आहे पोर्टलवर तेव्हापासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. उमेदवारांनी पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातीचा अभ्यास करावा. जी जाहिरात दिलेली आहे ती जाहिरातीचा दोन्ही विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू यांचे जे PDF आहे ते डाउनलोड करून त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा. सदर जाहिरात उमेदवारांना संकेतस्थळ होम पेजवर डाउनलोड या मेनूमध्ये पाहता येईल. म्हणजे जे होम पेज आहे तिथंच आपणास मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ज्यांना मार्क जास्त आहेत ते सुद्धा आणि ज्यांना मार्क कमी आहेत ते सुद्धा मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे डायरेक्ट सिलेक्शन याला प्रेफरन्स देऊ शकतात. 6 नंबरचा आहे, प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक करण्यासाठी उमेदवारांना युजर मॅन्युअल फॉर प्रेफरन्स जनरेशन टेट 2022 या नावाने होम पेजवर युजर मॅन्युअल या मेनूमध्ये देण्यात आलेले आहेत. जे आपलं आहे जनरेट आपण जे करणार आहे ते होम पेजवर युजर मॅन्युअल मेनूमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर उमेदवारांना लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रेफरन्स जे आपले लॉग इन आहे, आपण लॉग इन केल्यानंतर जे जनरेट प्रेफरन्स या मेनूवर आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्यावर गेल्यानंतर मुलाखतीशिवाय विथआउट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमाची यादी स्वतंत्रपणे जनरेट करता येईल. म्हणजे 2 तुम्हाला कॉलम भेटतील, मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह हे दोन्ही असतात. यांना सेपरेट आपण प्रेफरन्स देता येतील. प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री करतील. ते करतील. 8 नंबर मुलाखतीशिवाय विथआउट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या पर्यायासाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील. या दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम उमेदवार जनरेट व लॉक करू शकते. म्हणजे ज्यांना प्रेफरन्स प्राधान्यक्रम जनरेट होतील त्यांनाच फक्त नियुक्तीचे प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करू शकतील. म्हणजे जे प्राधान्यक्रम आहेत ते जनरेट करता येतील व लॉक करता येतील. त्यानंतर 9 नंबर आहे. 9 नंबर उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी जे प्राधान्यक्रम तुम्ही दिलेले आहेत ते लॉक करण्यासाठी फक्त 2च दिवस 8 तारीख आणि 9 तारीख हे 2च दिवस दिलेले आहेत. त्यामुळं या 2 दिवसात तुम्ही 8 आणि 9 तारखेला या तारखेला फक्त तुम्ही प्राधान्यक्रम लॉक करू शकता. त्याच्या आधी तुम्ही प्राधान्यक्रम देऊन ठेवू शकता. म्हणजे 5, 6, 7 या 3 दिवसात तुम्ही प्राधान्यक्रम देऊन ठेवू शकता. त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा. त्यानंतर उमेदवारांनी युजर मॅन्युअलमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्राधान्यक्रम लॉक करण्याची कार्यवाही वगळून म्हणजे जे लॉक करायचं प्रेफरन्स आहे ते सोडून कार्यवाही पूर्ण करावी. प्रत्यक्ष लॉक करण्यासाठी सुविधा दिल्यानंतर प्राधान्यक्रम लॉक करावेत. ज्या म्हणजे 8 आणि 9 तारखेला या 2 दिवशी लॉक करण्याचं सुविधा देईल त्यावेळेसच आपण लॉक करायचे आहेत. त्यानंतर 11 नंबर उमेदवारांनी विविध मुदतीत प्राधान्यक्रम लॉक करावे. म्हणजे जी मुदत दिलेली आहे 7 आणि 8 तारखेची त्यातच प्राधान्यक्रम लॉक करून घ्यायचे. उमेदवारांना मुलाखतीशिवाय विथआउट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रक्रियेत सहभागी व्हायचे असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे बंधनकारक आहे. म्हणजे जे ज्यांना या प्रक्रियेत म्हणजे शिक्षक भरती यामध्ये सहभागी व्हायचे असेल तर जे विथ इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह जे जागा येणार आहेत त्यांना प्राधान्यक्रम देऊन ते लॉक
केलं तरच त्यांना या प्रक्रियेमध्ये सामील करून घेतलं जाईल. जे उमेदवार प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणार नाहीत, ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतले जाणार नाहीत. काही विद्यार्थ्यांनी समजा प्राधान्यक्रम दिलेच आणि लॉक केलं नाही, त्यांना या शिष्यवृत्तीमध्ये विचारात घेतलं जाणार नाही. किंवा ज्यांनी अभियोग्यता चाचणी दिलेली आहे, पण त्यांनी प्राधान्यक्रम दिलेच नाही आणि लॉकही केलं नाही, त्यांना यामध्ये भरती प्रक्रियेमध्ये घेतलं जाणार नाही. प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक, व्यावसायिक व इतर अर्हतेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी. काही तांत्रिक बाबीमुळे अपवादात्मक प्रकरणी जनरेट झालेले प्राधान्यक्रम उमेदवारांना शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेशी सुसंगत नसतील, म्हणजे ज्यांनी B.Ed केलेलं आहे, BSc B.Ed किंवा BA B.Ed अशा पद्धतीने शिक्षण झालेलं असेल, त्यांना जर समजा 1ली ते 4थीपर्यंतच्या जागा आल्या, तर पण त्यांनी D.Ed केलेलं नाही, तर त्यांनी तिथे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नयेत. असे केल्यास परिणामी उमेदवारांची चुकीच्या पदावर नियुक्ती मुलाखतीसाठी शिफारस झाल्यास उमेदवार स्वतः जबाबदार आहे. जर असे काय घडले तर आपला सब्जेक्ट जो आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या सब्जेक्टला नियुक्ती झाली, तर जो काय होईल ते स्वतः उमेदवार त्या जबाबदार आहे, असे कोर्टानं सूचना केलेली आहे. ज्या उमेदवारांनी दिनांक 12/2 म्हणजे 12 फेब्रुवारी 2023 या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2023 नंतर शैक्षणिक, व्यावसायिक व अर्हता, शैक्षणिक किंवा व्यावसायिक व इतर अर्हता अथवा कोणत्याही अर्हता प्राप्त केली असेल अथवा दिनांक 12/2/23 नंतर प्राप्त असताना देखील दिनांक 12/2/2023 पूर्वी उत्तीर्ण केली असल्याची नोंद केली असेल, तरीही अशा दिनांक 12/2/2023 नंतरच्या वाढीव अर्हतेचे प्राधान्यक्रम उमेदवारास प्राप्त होत असतील, तर असे प्राधान्यक्रम त्यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉक करू नये. म्हणजे ज्यांनी त्यांचं शिक्षण 12 फेब्रुवारी 2023 नंतर झाले असेल आणि त्यांना तरीसुद्धा प्राधान्यक्रम जनरेट होत असतील त्या सब्जेक्टचे किंवा त्या व्यावसायिक अर्हतेचे, तर त्यांनी तशा पद्धतीने लॉक करू नये. या प्राधान्यक्रमाचा कोणताही व्यवस्थापनातील मुलाखतीशिवाय मुलाखतीच्या नियुक्तीसाठी कोणत्याही स्तरावर विचार होणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. किंवा ती पुढे पेपरसाठी आलीच तरीसुद्धा त्यांची डॉक्युमेंट ज्यावेळेस चेक केली जातील त्यावेळेस त्यांचा विचार केला जाणार नाही. त्यानंतर उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्राधान्यक्रम जनरेट होतील व स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद झाल्याचे उमेदवारांचे निदर्शनास आल्यास व त्यामुळे प्राधान्यक्रम जनरेट झाल्यास त्यांनी असे प्राधान्यक्रम लॉक करू नये, जेणेकरून त्यांची नियुक्तीच्या कोणत्याही टप्प्यावर अडचण गैरसोय होणार नाही. ज्यांचे स्वप्रमाणपत्र पूर्ण करताना जर चूक झाली असेल तर त्यांनी ते प्राधान्यक्रम जनरेट करू नये. 17 नंबर आहे, उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर त्यांना प्राधान्यक्रमात बदल करायचा असल्यास पूर्वी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून विविध मुदतीत प्राधान्यक्रम पुन्हा जनरेट करून लॉक करता येतील. सदर सुविधेचा वापर विविध मुदतीत उमेदवार जास्तीत जास्त 3 वेळा करू शकतील. म्हणजे जे आपल्याला समजा आपण प्राधान्यक्रम दिले आणि ते प्राधान्यक्रम आपणास आवडले नाही किंवा चेंज करावा वाटला, तो फक्त आपण ते डिलीट करून 3 वेळेसच आपण हे करू शकणार आहे. सर्व उमेदवारांनी हे अर्हता विचारात घेऊन काळजीपूर्वक प्राधान्यक्रम करावेत. म्हणजे आपण जर 3 वेळेसच केले तरच हे आपल्याला विचारात घेतले जाणार आहेत. त्यानंतर आपलं प्राधान्यक्रम जनरेटही होणार नाही आणि डिलीटही होणार नाही. उमेदवारांनी ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केले आहे त्या क्रमाने टेट परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील. ज्यांना ज्या पद्धतीने जास्त मार्क आहेत त्याच पद्धतीने त्यांना प्राधान्यक्रमात विचारात घेतला जाईल. उमेदवारांनी ज्या प्राधान्यक्रमावर नियुक्ती मुलाखतीसाठी शिफारस केल्यानंतर उमेदवारांनी त्या क्रमानंतर उर्वरित प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही. ज्या उमेदवारांना समजा एका शाळेवर उमेदवारांना 100 विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स दिले, तर पहिल्या 10 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्राधान्यक्रमाचा विचारात घेण्यात येईल. त्यानंतरचे विद्यार्थी जे आहेत त्यांना घेतला जाणार नाही. उमेदवारांनी किती प्राधान्यक्रम नोंद करावेत यासाठी कोणतीही मर्यादा नाही. या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या ठिकाणी उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम नोंद करावे यासाठी कोणत्याही मर्यादा नाहीत. म्हणजे कितीही आपण प्राधान्यक्रम देऊ शकतो. जेवढ्या आपणास जागा उपलब्ध झाल्या आहेत, ज्यांना आपल्यासाठी पेपर्स दिलेले आहेत, आपण ती सर्वांसाठी आपण प्राधान्यक्रम नोंद करू शकतो. उमेदवारांचे लॉग इन हे OTP बेस असल्याने त्यांनी नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येणार आहेत. या वास्तव ज्या उमेदवारांना लॉग इन करण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक बदल करून घ्यायचा आहे त्यांनी नजीकच्या शिक्षणाधिकारी, शिक्षक, निरीक्षक यांची कार्यालयामध्ये विनंती अर्ज व ओळखीच्या पुराव्यासह संपर्क साधावा. ज्या उमेदवारांनी लॉग इन केलेला आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर हरवला असेल किंवा त्यांना मोबाईल नंबर चेंज करायचा असेल, तर त्यांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे प्राथमिक किंवा माध्यमिक याकडे जाऊन किंवा निरीक्षक यांच्याकडे जाऊन कार्यालयामध्ये जाऊन त्या पद्धतीने बदलून घ्यायचं आहे. उमेदवारांनी पोर्टलवर स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होतील. ज्या उमेदवारांनी ज्याप्रमाणे स्वप्रमाणपत्र भरलेलं आहे त्याच पद्धतीनं त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होतील. उमेदवारांनी पोर्टलवर अपलोड केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, प्रमाणपत्रे, जात प्रवर्ग, समांतर आरक्षण प्रमाणपत्रे, सवलतीसंबंधी इतर कागदपत्रे, प्रमाणपत्रे जरी अपलोड केलेली असली तरी त्यापैकी कोणत्याही प्रमाणपत्राची पडताळणी किंवा सत्यता पोर्टलमार्फत तपासण्यात आलेली नाही.
त्यामुळे उमेदवारांनी केलेल्या कोणत्याही दाव्याच्या पुष्टार्थ संबंधित कागदपत्राची परीक्षेनंतर संबंधित व्यवस्थापनाच्या कागदपत्र पडताळणी समितीकडून पडताळणी केली जाईल. त्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आल्यास कोणत्याही टप्प्यावर संबंधिताची उमेदवारी रद्द केली जाईल. या अवस्था उमेदवारांनी प्राधान्याने लॉक करतेवेळी आवश्यक ती जबाबदारी घ्यावी. म्हणजे ज्या विद्यार्थ्याची डॉक्युमेंट जर समजा चुकीचे असतील किंवा जे सांगितलेलं आहे पहिल्यापासून सूचनानुसार जर चुकीचे असतील त्यानंतर जे असतील तर त्यांच्या उमेदवारीसुद्धा कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्याचे या ठिकाणी सूचना केलेली आहे. उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी खोटी, चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिली असेल, तसेच खरी माहिती लपवून ठेवली असेल किंवा त्यात बदल केला असेल किंवा कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर केलेल्या कागदपत्रामध्ये कोणत्याही प्रकारची खळाखोड दिसून आल्यास किंवा ती प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आल्यास असा उमेदवार गैरवर्तणूकीस कोणत्याही टप्प्यावर अपात्र करून तो योग्य त्या शिक्षेस पात्र राहील. महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षा महा-टी-ई-टीमध्ये गैरप्रकारात समाविष्ट उमेदवारांची नियुक्तीसाठी निवड झाल्यास नियुक्तीपूर्वी त्यांची चारित्र्य पडताळणी करून त्यानंतर नियुक्तीची कार्यवाही करण्यात येईल. म्हणजे टी-ई-टी घोटाळ्यामध्ये जे विद्यार्थी आढळले आहेत त्यांचं चारित्र्य पडताळून त्यांना नियुक्त केलं जाईल. जर ते आढळल्यास त्यांची नियुक्ती रद्द केली जाईल. उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर त्यांची प्रिंट देण्यासाठी लॉग इन केल्यानंतर रिपोर्ट या मेनूमध्ये मुलाखतीशिवाय साठी व्ह्यू लॉक्ड पेपर्स विथआउट इंटरव्ह्यू म्हणजे जे मुलाखतीशिवाय पेपर्स आहेत तसेच मुलाखतीसह जे पेपर्स दिलेले आहेत यावर टॅप केल्यानंतर म्हणजे क्लिक केल्यावर प्रिंट घेता येईल. म्हणजे जे आपण पेपर्स देणार आहेत ते पेपर्स दिल्यानंतर जे मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह जे पेपर्स दिलेले आहेत त्यांची आपल्याला प्रिंट काढून घ्यायचे आहेत. उमेदवार एकाच व्यवस्थापनातील एकापेक्षा अधिक गट विषयासाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असल्यास त्या व्यवस्थापनाचे असे एकापेक्षा अधिक प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. 26 नंबरमध्ये असं म्हटले आहे की जर एखादा विद्यार्थी 2 विषयातून पदवी प्राप्त करत असेल तर त्या विद्यार्थ्याला 2 विषयातून म्हणजे 2 विषयाचे पेपर्स उपलब्ध होऊन जातील किंवा जर 3 असतील तर 3. 27 नंबर मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी पात्र असल्यास म्हणजे जो SC ST किंवा OBCचा असेल किंवा इतर कास्टचा असेल तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कास्टची जागा आणि ओपनमधील ज्या जागा आहेत त्या जागा त्यांना प्राधान्यक्रम जनरेट करतेवेळेस उपलब्ध होऊन जातील. शासन निर्णय 7/2/2019 अन्वये उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेसाठी निवड झाल्यास त्या उमेदवारांना खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये त्याच गटातील नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही. तसेच शासन निर्णय 13/10/2023 नुसार विविध टप्प्यामध्ये जाहिरात येणार असल्याने उमेदवारांची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीस त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदासाठी पात्र राहील. म्हणजे जो कॅन्डिडेट झेडपी म्हणजे 1ली ते 4थीसाठी प्राप्त होत असेल तो त्याच जागेसाठी प्राप्त होणार नाही 1ली ते 4थीसाठी दुसरीकडे. आणि जर 6वी ते 8वीसाठी जर त्याचे सिलेक्शन झाले तर तिथं विचार केला जाईल. प्राधान्यक्रम जनरेट करणे, लॉक करणे इत्यादीबाबत काही तांत्रिक अडचणी असल्यास उमेदवारांना एज्युकेशन pavitra2022@gmail.com या ईमेलवर संपर्क साधता येईल. आपणास जर प्राधान्यक्रम जनरेट करताना किंवा लॉक करताना किंवा इतर काही अडचणी आल्यास तर तुम्ही या ईमेलवर ईमेल करून संपर्क साधू शकता. थँक्यू.